मी वर्षातनं एकच पूजा करतो. ती पूजा ही साक्षात आकाशातनं देव येतो आणि देवाच्या रूपामध्ये नागराज येतात. नागाची पूजा केली तर त्यातून तुम्हाला खूप मोठी प्रगती होईल आणि तुमच्या सगळ्या बिझनेसमधनं जे नुकसान झाले ते भरून निघाल आणि तुमच्याकडं करोडो रुपयाचे पैसे येतील, बिझनेस खूप भरभराट होईल. या आशेने मी खूप खूप खुश झालो आणि त्यांना म्हटलं की माझी पूजा करा. ते म्हटले त्या पूजासाठी पैसे लागतात. तर ते किती पैसे लागतात? मी त्यांना विचारलं. ते म्हणले पूजेसाठी मला कमीत कमी एक पूजा करायला 2 ते 3 कोटी रुपये पाहिजे. 2 ते 3 कोटी रुपये. हो. मग मी म्हटलं ठीक आहे. हे होणं माझे मित्र म्हटले की साक्षात नाग येतोय. आपण ते आले तर आपलं तेवढे आपण खर्च केलेत तर 2 ते 3 कोटी रुपये आपण खर्च करू आणि हे करू. मग त्यांनी एक दिवस संध्याकाळी मला बोलवलं आणि तिथे एक मंदिर आहे महादेवाचं. त्या मंदिराच्या त्यांच्या गावी? हा, गावी. ते ईशानेश्वर मंदिर? हो. मंदिराच्या पाठीमागे अंधारात घेऊन गेले आणि तिथे त्यांनी पूजा चालू केली आणि पूजा चालू करायच्या अगोदर माझे डोळे बंद केले. मला म्हणले डोळे बंद करा. मी मंत्र म्हणायला सांगितले डोळे बंद करून मला 10 मिनिटं आणि 10 मिनिटांनी हे म्हटले साक्षात वरून नागराज आलेत, डोळे उघडा. तर पाहिलं तर समोर साप दिसत होता. मी 100% भरोसा ठेवला का हे साक्षात साप आलेला आहे म्हणून. आणि समोर साप इकडे इकडे जसा असतो असा हे करत होता आणि साधारण 15 ते 20 मिनिटं हे सापाचं चाललं होतं. मला त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमचे प्रश्न विचारा, मग नागराज मला उत्तर देतील, मी तुम्हाला सांगतो काय. मग मी माझ्या बिझनेसच्या अडचणी विचारल्या. मी कसा बिझनेस मोठा होईल, कुठे जायचं, माझ्या घरच्या अडचणी मी सगळं सांगितलं. त्यांनी त्याची उत्तरं सांगितली की म्हणले हे जे दान आहे पैसे हे तुम्ही द्या, तुम्हाला त्याचे 1 ते 2 वर्षामध्ये त्याचं खूप मोठं फळ होईल आणि जेवढे पैसे दिल्यात त्याच्या कितीतरी पटीने तुम्हाला पैसे मिळतील आणि बिझनेसमध्ये तुमचा फायदा होईल. तुम्ही तर सुशिक्षित आहात, तर तुमचा कसा विश्वास बसला की